प्रियजन हो, कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? येशूचे आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत आहेत. म्हणून काहीही असो, काळजी करू नका किंवा घाबरू नका. आपण या जगात जगत असताना अशा परिस्थिती येऊ शकतात. आपण हे सर्व पार करून या पृथ्वीवर आपले जीवन पुढे नेले पाहिजे. तरीही प्रभू सर्व काही चांगल्यासाठी वळवेल. तुम्ही म्हणाल, अरे, मी या व्यक्तीवर विश्वास ठेवला, पण मी निराश झालो. जे लोक तुम्हाला हमी देतात की ते तुमच्या सोबत राहतील, ते वेळ आल्यावर तुम्हाला सोडून जाऊ शकतात. पण आपल्याकडे असा देव आहे जो कधीच आपल्याला सोडत नाही. बायबलमध्ये दावीद नावाच्या देवाच्या माणसाने हेच सांगितले आहे. स्तोत्र संहिता 9 वचन 10. हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाहीस. स्तोत्रकारांना एक अनुभव आला होता. ज्यांच्यावर त्याने विश्वास ठेवला त्यांनी त्याला सोडले. ते त्याचे शत्रू झाले. ज्यांनी त्याच्याकडून चांगल्या गोष्टी घेतल्या त्यांनीच त्याच्या विरुद्ध वागले आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण प्रभूने त्याला कधीच सोडले नाही. हेच तो आनंदाने इथे जाहीर करतो. प्रभू, मी तुझा शोध घेतला म्हणून तू मला कधीच सोडले नाहीस. प्रभूने सांगितले आहे की तो आपल्याला कधीच सोडणार नाही. माणसं विसरू शकतात, सोडू शकतात, पण मी तुला कधीच सोडणार नाही. माझा हात नेहमी तुझ्यासाठी पुढे आहे. तू कोणत्याही परिस्थितीत असलास, आपला हात येशूला दे आणि म्हण, प्रभू, माझा हात धर आणि मला मार्गदर्शन कर. तू माझ्यासोबत चालणारा देव आहेस. माझा हात धरून मार्गदर्शन कर. सगळ्यांनी मला सोडले. मग तो म्हणेल, माझ्या मुला, मी तुझ्यासोबत आहे. कोणीही तुला विसरलं, सोडलं किंवा दूर गेलं तरी मी तुझ्यासाठी आहे. भीऊ नकोस, फक्त माझा हात धरून चाल. तो तुला मदत करेल. तुला माहीत आहे का? कारण त्याने तुझ्यासाठी स्वतःला क्रूसावर बलिदान दिलं. त्याने आमच्यासाठी क्रूसावर आपले रक्त सांडले. त्याने स्वतःला दुःख सहन करण्यासाठी दिलं. त्यांना त्याला फटके मारले आणि त्याच्या हातात खिळे घातले. त्याचा अपमान केला. त्याने हे सगळं सहन केलं. तुला माहीत आहे का? कारण त्याचं तुझ्यावर आणि माझ्यावर असलेलं प्रेम. त्याने आपली सगळी दुःख सहन केली, आपल्यासाठी रक्त सांडलं, आपल्यासाठी मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला. म्हणून तो म्हणतो, मी तुला कसा विसरेन? मी तुला कसा सोडून देईन? मी तुला कधीच सोडणार नाही. म्हणून येशूला घट्ट धरून राहा. तोच एक आहे जो आपल्याला कधीच सोडत नाही आणि शेवटपर्यंत आपली काळजी घेतो आणि मार्गदर्शन करतो. सगळे जरी तुला सोडून गेले तरी तो तुला कधीच सोडणार नाही. म्हणून तुझ्या परिस्थितीला घाबरू नकोस. तो तुला हे पार करायला मदत करेल. तो तुला आनंदी करेल. विश्वासाने म्हण, प्रभू, तू मला कधीच सोडणार नाहीस. मला तुझ्यावर विश्वास आहे. हे बोलून बघ. तुला आनंद आणि धैर्य मिळेल. प्रभू तुला हे सर्व देईल. प्रभू, तू मला कधीच सोडणार नाहीस. तुझं माझ्यावरचं प्रेम खूप मोठं आहे. तू जो माझ्यासाठी मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला, तू मला कधीच सोडणार नाहीस. येशू, मी यावर विश्वास ठेवतो आणि तुझं स्तुती करतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.